धाव रे स्वामी, माझे जीवन तुझ्या वाचून अंधारलं. एक अतिशय भावनिक, सखोल आणि मन हेलावून टाकणारी दृष्टांत कथा. एका गावात विठ्ठल नावाचा गरीब शेतकरी राहत होता. संसाराची गाडी कसाबसा चालत होती. आई वृद्ध होती, पत्नी आजारी होती आणि 2 लहान मुलं होती. विठ्ठल रोज सकाळी देवापुढे हात जोडायचा, पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम असायचा. देवा, माझ्या वाट्यालाच इतकी दुःख का? एक दिवस अचानक त्याच्या शेतावर गारपीट झाली. वर्षभराचं पीक एका तासात जमीनदोस्त झालं. बँकेचं कर्ज, घरातील आजार, मुलांच्या शिक्षणाची चिंता, सगळं एकाच वेळी त्याच्यावर कोसळलं. त्या रात्री तो घराबाहेर बसून रडत होता. आकाशात काळे ढग होते, वारा जोरात वाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. तो रडत रडत म्हणाला, स्वामी महाराज, आता माझ्यात शक्ती उरली नाही. तुम्हीच माझा आधार आहात. धावून या स्वामी. संकटाची खरी सुरुवात. दुसऱ्या दिवशी त्याच्या आईची तब्येत आणखी बिघडली. डॉक्टरांनी सांगितले, उपचार करावे लागतील, पण खर्च मोठा आहे. हे ऐकताच विठ्ठलच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्याकडे फक्त 400 रुपये होते. तो रुग्णालयाच्या बाहेर बसून फुटफुटून रडत होता. लोक येत होते, जात होते, पण त्याच्या दुःखाकडे कुणाचं लक्ष नव्हतं. तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला. आज माणसं नाही, पैसा नाही, नातेवाईक नाही, पण स्वामी आहेत ना. त्याने डोळे मिटले. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम हा जप सुरू केला. स्वामींचा अद्भुत दृष्टांत. त्या रात्री विठ्ठलला स्वप्न पडलं. त्याने पाहिलं, तो एका विशाल वाळवंटात एकटा चालत आहे. सगळीकडे अंधार, भय, निराशा. अचानक दूर एक दिव्य प्रकाश दिसला. त्या प्रकाशातून एक संतमूर्ती पुढे आली. डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर तेज. त्या संतांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, विठ्ठला, संकट म्हणजे शिक्षा नाही, संकट म्हणजे श्रद्धेची परीक्षा आहे. विठ्ठल रडत म्हणाला, स्वामी, मी खूप थकलोय. संत हसले. जेव्हा माणूस म्हणतो मी थकलोय, तेव्हाच गुरु म्हणतो, आता मी तुझ्यासोबत आहे. नदीचा दृष्टांत. संतांनी त्याला एका मोठ्या नदीकाठी नेलं. नदी प्रचंड वेगाने वाहत होती. पाणी उफाळून येत होतं. विठ्ठल घाबरला. ही नदी मी कशी पार करू? संत म्हणाले, ही नदी म्हणजे तुझं जीवन आहे. या लाटा म्हणजे संकट आहे आणि ही नाव म्हणजे श्रद्धा. विठ्ठल म्हणाला, पण मला नाव दिसत नाही. संत म्हणाले, श्रद्धा दिसत नाही, पण तीच माणसाला वाचवते. सर्वात मोठं सत्य. संत पुढे म्हणाले, लोक सुखात देवाला विसरतात, पण दुःखात देव शोधतात. म्हणून संकट ही देवाकडे जाणारी वाट असतात. हे ऐकताच विठ्ठलच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला आयुष्यात पहिल्यांदाच समजलं की संकट शत्रू नसतं. संकट माणसाला गुरुकृपेपर्यंत घेऊन जाणारं साधन असतं. दुसरा दृष्टांत, तुटलेलं मडकं. एका कुंभाराने 2 मडकी बनवली. एक सुंदर होतं, दुसरं एका बाजूने तुटलेलं होतं. तुटलेलं मडकं नेहमी दुःखी असायचं. एक दिवस कुंभार म्हणाला, तू स्वतःला तुटलेलं समजतोस, पण तुझ्यामुळेच रस्त्याच्या कडेला फुलं उमलली. कारण त्या मडक्यातून गळणाऱ्या पाण्याने संपूर्ण वाट हिरवीगार झाली होती. स्वामींचा संदेशही हाच आहे. तुम्ही स्वतःला अपूर्ण समजत असाल
पण कदाचित तुमच्यामुळे कुणाचे जीवन फुलत असेल. संकटानंतरचा चमत्कार. काही दिवसांनी गावातील एका सज्जन व्यक्तीने विठ्ठलची मदत केली. आईचा उपचार झाला. पीक पुन्हा उभं राहिलं. मुलांचं शिक्षण सुरू झालं. पण त्याहून मोठा चमत्कार झाला. विठ्ठल बदलला. आता तो संकटाला घाबरत नव्हता. कारण त्याला समजलं होतं, संकट मोठं नसतं, गुरुची कृपा मोठी असते. कथा समाप्तीचा भावनिक संदेश. जीवनात असा क्षण येतो जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात. फोन वाजत नाही, कोणी विचारपूस करत नाही आणि मन तुटून जातं. पण त्या क्षणी एक दरवाजा कायम उघडा असतो. तो म्हणजे गुरुचरणांचा दरवाजा. जग साथ सोडू शकतं, नशीब बदलू शकतं, पण खरा गुरु कधीच भक्ताचा हात सोडत नाही. मनाला भिडणारे 10 कानमंत्र. 1. संकट आले की घाबरू नका, गुरु तुमच्या आधीच त्या संकटात पोहोचलेले असतात. 2. अश्रू हे कमजोरीचे नाहीत, ते श्रद्धेचे मौल्यवान मोती आहे. 3. देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. 4. परिस्थिती बदलण्याआधी गुरु तुमचं मन मजबूत करतात. 5. जिथे मानवी शक्ती संपते, तिथून गुरुकृपा सुरू होते. 6. प्रत्येक दुःखामागे परमेश्वराचा एखादा अदृश्य आशीर्वाद दडलेला असतो. 7. श्रद्धा जपा, कारण तीच जीवनाची खरी नाव आहे. 8. जगावर नाही, गुरुचरणांवर विश्वास ठेवा. 9. संकट कायमची नसतात, पण त्यातून मिळालेली शिकवण कायमची असते. 10. धाव रे स्वामी. या हाकेत जे सामर्थ्य आहे, ते हजारो शब्दांत नाही. मनाला भिडणारी 5 वाक्ये. 1. आयुष्यभर ज्यांच्यासाठी झटलो, तेच दूर गेले, पण गुरु मात्र माझे अश्रू ओळखून कायम सोबत उभे राहिले. 2. जेव्हा सगळे दरवाजे बंद झाले, तेव्हा कळलं, गुरुचरणांचा दरवाजा कधीच बंद होत नाही. 3. दुःखाने मला खूप रडवलं, पण त्या प्रत्येक अश्रूत स्वामींची कृपा दडलेली होती. 4. संकटांनी माझी परीक्षा घेतली, पण गुरूंनी मला कधीच एकटं पडू दिलं नाही. 5. जगाने साथ सोडली तरी चालेल, फक्त गुरूंचा हात डोक्यावर असू द्या, कारण तोच जीवनाचा खरा आधार असतो. धाव रे स्वामी. माझ्या अश्रूंना तुझ्या कृपेचा स्पर्श दे, कारण तुझ्याशिवाय माझं कोणच नाही. जय सियाराम. श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज की जय.